मकर राशी 1 मे नियतीचा खेळ सुरू. या 4 घटना घडणार म्हणजे घडणारच. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मकर राशीच्या लोकांनो, आजपर्यंत तुम्ही खूप सोसले ना? कधी रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली तर कधी नशिबानेच तुमची थट्टा केली. पण लक्षात ठेवा, जेव्हा काळ सर्वात जास्त गडद असतो तेव्हाच पहाट जवळ आलेली असते. आज 1 मे हा दिवस तुमच्या आयुष्यातील अशा 4 घटनांचा साक्षीदार ठरणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आज नियती स्वतः तुमच्यासाठी खेळाची चाल रचणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची 4थी घटना ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि कर्मावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय स्वामी समर्थ नक्की लिहा. पाहूया किती लोकांची श्रद्धा आज त्यांच्या पाठीशी उभी आहे. मकर राशीच्या बांधवांनो, तुमच्या आयुष्यातील या 4 घटना केवळ साध्या घडामोडी नसून त्या तुमच्या कर्माचे फळ आहेत. 1 मे रोजी सुरू होणारा हा नियतीचा खेळ तुमच्या आयुष्याला कशी कलाटणी देईल याचे अत्यंत सविस्तर आणि हृदयस्पर्शी विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. आरसा, तुमच्या आजवरच्या संघर्षाची जाणीव. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कधी असं झालंय का की रात्रीच्या शांततेत तुम्ही एकटेच बसलात आणि डोळ्यांतून पाणी आलं, कारण तुम्हाला वाटलं की मी इतकं करूनही माझ्याच नशिबात असं का? मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही जगासाठी नेहमीच एक खंबीर व्यक्ती राहिलात, जो सगळ्यांचे प्रश्न सोडवतो, जो सगळ्यांची जबाबदारी घेतो. पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा मागे वळून पाहिला तर फक्त तुमची स्वतःची सावली उभी असते. तुम्ही तुमचा रक्त आटवून इतरांसाठी घरं उभी केलीत, नाती जपलीत, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त उपेक्षा आणि टीका. आजचा हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक निःशब्द वेदनेचं उत्तर आहे. इशारा, काळाच्या बदलाची चाहूल. सावधान, कारण आतापर्यंत तुम्ही जो काळ पाहिलात तो तुमच्या परीक्षेचा होता. पण लक्षात ठेवा, नियती जेव्हा एखाद्याला खूप जास्त त्रास देते तेव्हा तिला काहीतरी खूप मोठं द्यायचं असतं. 1 मे रोजी ग्रहांच्या अशा काही हालचाली होत आहेत ज्या 12 वर्षांतून एकदाच घडतात. हा फक्त एक व्हिडिओ नाही, तर तुमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची नांदी आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ दुर्लक्षित केलात तर कदाचित तुम्ही तो संकेत गमावून बसाल जो स्वतः नियती तुम्हाला देऊ इच्छिते. म्हणूनच पुढची काही मिनिटे जगाचा विसर पडू द्या आणि शांत चित्ताने हे ऐका, कारण तुमच्या आयुष्यातील 4 सर्वात मोठ्या घटना आता घडणार आहेत. पहिली घटना, कर्माचा हिशोब आणि त्या अन्यायाचा शेवट. मकर राशीचा स्वामी शनी आहे, जो न्यायाची देवता मानली जाते. गेले अनेक महिने किंवा वर्ष तुम्ही अशा एका गुन्ह्याची शिक्षा भोगत होतात जी तुम्ही कधी केलीच नव्हती. कोणाचे बोलणे खाणे, हक्काच्या कामात डावलले जाणे किंवा जवळच्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसणे, हे सगळं तुम्ही शांतपणे सोसलं. 1 मे रोजी काय घडणार? ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप केले किंवा तुम्हाला मानसिक त्रास दिला त्यांना आज त्यांच्या कर्माची फळं मिळायला सुरुवात होईल. नियती असा काही फेरा फिरवेल की तुम्हाला काहीही न बोलता समोरच्याला आपली चूक उमजेल. हा तो क्षण असेल जेव्हा तुमचा स्वाभिमान पुन्हा एकदा ताठ होईल. तुम्हाला जाणवेल की जगाच्या न्यायालयात उशीर असू शकतो, पण देवाच्या न्यायालयात अंधेर नाही. तुमच्या डोळ्यांतून येणारे हे अश्रू दुःखाचे नसून सुटकेचे असतील. दुसरी घटना, रक्ताच्या नात्यातील हृदयद्रावक वास्तव आणि ओलावा. मकर राशीचे लोक कुटुंबासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतात, पण बदल्यात अनेकदा त्यांना एकटेपणा मिळतो. तुम्ही सर्वांसाठी केलं, पण तुमच्या वेळेला कोण उभं राहिलं हा प्रश्न तुम्हाला आतून पोखरत असतो. 1 मे रोजी काय घडणार? या दिवशी एखादी अशी कौटुंबिक घटना घडेल किंवा असा संवाद होईल ज्यामुळे घरातील भिंती विरघळतील. एखादी व्यक्ती जिच्याबद्दल तुमच्या मनात प्रचंड राग किंवा अढी होती, तिच्या आयुष्यातील एखादे सत्य तुमच्या समोर येईल किंवा तुमची किंमत त्यांना कळेल. हे नातं रक्ताचे असो वा प्रेमाचं, त्यामध्ये एक भावनिक हृदय पिळवटून टाकणारा वळसा येईल. एकमेकांचे हात हातात घेऊन न बोलताही बरंच काही बोललं जाईल. हा दिवस तुम्हाला सांगेल की तुम्ही एकटे नाही आहात. तिसरी घटना, रिकाम्या हातांना कष्टाचं सुवर्ण फळ. अनेकांनी तुम्हाला टोमणे मारले असतील. काय करतोयस इतके दिवस? काही प्रगतीच नाही तुझी. पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही तुमच्या मुलांची किंवा आईवडिलांच्या साध्या इच्छाही पूर्ण करू शकला नसाल, तेव्हा रात्री उशी ओली करून तुम्ही रडला असाल. 1 मे रोजी काय घडणार? तुमच्या कष्टाचा बांध आता फुटणार आहे. 1 मे पासून तुमच्या नशिबाची बंद कवाडं उघडतील. केवळ पैसाच नाही तर स्थैर्य तुमच्या दारात येईल. एखादी जुनी गुंतवणूक, रखडलेला पगार किंवा व्यवसायातील अशी संधी जी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल. जेव्हा तुम्ही तुमच्या कमाईचा पहिला भाग देवापुढे आणि आईवडिलांच्या हातात ठेवाल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमचं हृदय भरून येईल. हा विजय तुमचा नसून तुमच्या जिद्दीचा असेल. चौथी घटना, देवाने ऐकलेली ती शेवटची हाक. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी इच्छा असते जी तो कोणालाच सांगत नाही, फक्त देवासमोर हात जोडून मागतो.
ती इच्छा आजारपणातून मुक्तीची असेल, स्वतःच्या घराची असेल किंवा मुलांच्या भविष्याची असेल. काय घडणार? ही सर्वात मोठी आणि चमत्कारिक घटना असेल. तुम्हाला अशा ठिकाणाहून मदतीचा हात मिळेल जिथून तुम्ही अपेक्षाही केली नसेल. अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होताना दिसेल. हे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की खरंच हे माझ्यासोबत घडतंय का? नियती तुमच्या पदरात इतकं माप टाकेल की तुम्हाला ते सावरता येणार नाही. हा प्रसंग तुमच्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षण असेल, कारण हा थेट तुमच्या श्रद्धेचा विजय असेल. काळाचा इशारा आणि ते गुप्त संरक्षण. मित्रांनो, या 4 घटना घडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुमची प्रगती सुरू होते तेव्हा तुमच्या आजूबाजूचे 2 पायांचे शत्रूसुद्धा सक्रिय होतात. तुम्ही अनुभवलंच असेल की तुमचं थोडं जरी बरं व्हायला लागलं की लोकांच्या नजरा तुमच्यावर खेळतात. मकर राशीला लागणारी नजर आणि तुमच्या प्रगतीला लावलं जाणारं ग्रहण हे खूप मोठं संकट असतं. पण घाबरू नका. 1 मेच्या या शुभ मुहूर्तावर नियती तुम्हाला केवळ या 4 घटनाच देणार नाहीये, तर तुम्हाला एक दैवी संरक्षण सुद्धा मिळणार आहे. आजवर तुमच्यावर आलेली मोठी संकटे कशी टळली याचा कधी विचार केलाय का? तो अपघात जो होता राहिला, ती पैशांची अडचण जी शेवटच्या क्षणी सुटली, हे सगळं तुमच्या कुलदैवताच्या आशीर्वादामुळेच शक्य झालं आहे. तुमच्यासाठी एक खास सल्ला. 1 मे रोजी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक दिवा नक्की लावा. तो दिवा केवळ प्रकाशासाठी नसेल, तर तुमच्या घरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला रोखण्यासाठी असेल. ज्या मकर राशीच्या लोकांच्या घरात शांतता नाही आहे, त्यांनी आजच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. शांत रहा, कारण तुमचे मौनच ही तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. तुम्हाला तुमचे रक्षण करणारं ते अदृश्य शक्तीचं अस्तित्व कधी जाणवलंय का? कधी असं वाटलंय का की कोणीतरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे? जर हो, तर कमेंटमध्ये माझा स्वामींवर विश्वास आहे असं नक्की लिहा. तुमची श्रद्धाच तुमच्यासाठी सर्वात मोठं कवच ठरेल. तुमच्या आयुष्यातही असा एखादा प्रसंग आलाय का जेव्हा तुम्हाला वाटलं की आता सगळं संपलं आहे आणि अचानक कोणाच्या तरी आशीर्वादाने तुम्ही त्यातून बाहेर पडलात? तुमची ती हृदयस्पर्शी कथा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्या एखाद्या मकर राशीच्या व्यक्तीला लढण्याची प्रेरणा मिळू शकते. विसरू नका, आपण एक कुटुंब आहोत. भावनिक साथ. शेवटी एवढंच सांगेन, मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका. तुमचे डोळे आज कदाचित थकले असतील, पण त्यातली जिद्द हरू देऊ नका. 1 मेचा हा दिवस तुमच्यासाठी आशेचा नवा किरण घेऊन आला आहे. नियती जेव्हा खेळ खेळते तेव्हा ती आपल्याला हरवण्यासाठी नाही, तर आपल्याला अधिक कणखर बनवण्यासाठी खेळते. तुमच्या पाठीशी तुमचे आई वडील, तुमचे कष्ट आणि तुमचा देव खंबीरपणे उभा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. काय सांगावं, तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी आज जगण्याची उबळीत मिळेल. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच प्रार्थना. धन्यवाद. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाव, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.